बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। एकनाथ शिंदे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते, संजय राऊत यांचा आरोप। कर्नाटकात पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला फासले काळे। धनंजय मुंडे यांनी 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांकडे राजीनामा दिला, करुणा मुंडे यांचा दावा। आणि खेळ ठोकून झाडांचा डिंक काढण्याच्या प्रकाराने अजिंठा डोंगरातील वनसंपदा धोक्यात। नमस्कार, मी गुरुराज आणि आपण पाहत आहात न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत कुंभमेळ्याला का गेले नाहीत, हा प्रश्न एकनाथ शिंदेंनी मोहन भागवत यांना विचारावा असे सांगत शिंदे हे आजपर्यंतचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे देखील हिंदू हृदय सम्राट होते, मात्र त्यांचे देखील कुंभमेळ्यातील एकही छायाचित्र आम्ही पाहिले नसल्याचे सांगत राऊत यांनी शिंदेंना टोला लगावलाय। धनंजय मुंडे यांनी 2 दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केलाय। त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हे सूचक वक्तव्य केलंय। इतकेच नाही तर माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असून त्याची घोषणा अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी होणार असल्याचा दावा केलाय। कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासण्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत। कर्नाटकातील कलबुर्गी शहरात कर्नाटक रचना वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड आगाराची बस थांबवून चालक आणि वाहकांना पुन्हा काळं फासण्याचा प्रकार केलाय। महाराष्ट्रातील बसवर काळ्या पिवळ्या लाल रंगाने कन्नड भाषेत जय कर्नाटक लिहित निषेध केलाय। धाराशिवच्या उमरगा बस स्थानकात ही बस दाखल होताच चालक आणि वाहकाने आगार व्यवस्थापकांना हा प्रकार सांगितला। सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तुहिनकांत पांडे यांनी आज मुंबईत स्वीकारलाय। देशाच्या नागरिकांचा, संसदेचा, सरकारचा, गुंतवणूकदारांचा विश्वास सेबीवर आहे असं ते यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले। विश्वास, पारदर्शकता, परस्पर संबंध आणि तंत्रज्ञान या 4 गोष्टी समोर ठेवून सेबी काम करते आणि म्हणूनच भारतीय बाजारपेठेवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे असं त्यांनी नमूद केलंय। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पाहूयात पुढील बातमीपत्र। ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती आहे। समाजासाठी अध्यात्म, आरोग्य, शिक्षण आणि व्यसनमुक्तीचे अविरतपणे कार्य करणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आणि पुण्यात देखील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पुणे महानगरपालिका आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली। या भव्य मोहिमेमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते।
नमस्कार. आज पुणे महानगरपालिका व डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तने पूर्ण पुणे शहरामध्ये 10 ठिकाणी आज भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज आपण स्वारगेट पोलीस ठाणे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहोत. आज या ठिकाणी 1000 ते 1500 पर्यंत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्वयंसेवक तसेच पुणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, संपूर्ण गाड्या, आयवा, छोटा हत्ती किंवा आपले कॉम्पॅक्टर तसेच कामगार असे संपूर्ण याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी आज स्वच्छता मोहीम चालू आहे त्या ठिकाणचा पूर्ण कुठेही कचरा साठवून राहणार नाही. सगळा कचरा आजच्या आज आम्ही उचलला जाणार आहोत आणि पुणे शहर स्वच्छ राहण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अधिक पुणे महानगरपालिका गेली 30 वर्षापासून आम्ही संयुक्त ही अशीच मोहीम राबवत आलेलो आहोत आणि असंच याच्यासाठी पुणे शहरातील संपूर्ण नागरिकांना यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी याचा. बीडच्या कर्जनी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रशासनाने ई पीक पाहणी केली आहे. ई पीक पाहणी शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं मत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी व्यक्त केलंय. बीड जिल्ह्यात सध्या ई पीक पाहणी, ॲग्रिस्टॅक इत्यादी कामाची लगबग पाहायला मिळते. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे शेतकऱ्यांच्या हितासाठी दक्ष असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना वेळेवर बी बियाणे खते मिळावी, अनुदान रकमा वेळेत प्राप्त व्हाव्यात, विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी, कृषी विभाग, पंचायत विभाग, महसूल विभागाचा आढावा त्यांनी घेतला. दिवंगत उपमुख्यमंत्री आर पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत खैरी वलमाजरी गट ग्रामपंचायतीने जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत हा मान मिळवला. सरपंच पुरुषोत्तम रुकमोडे यांच्या कुशल नेतृत्वात मिळालेल्या या यशामुळे साकोली तालुक्यातील खैरी वलमाजरी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. यामुळे ही ग्रामपंचायत 50 लाखांच्या पुरस्काराची मानकरी ठरली. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील घोसला वनक्षेत्रात तब्बल 300 ते 350 वृक्षांना खिळे आणि लोखंडी गज ठोकून झाडांचा डिंक चुकीच्या पद्धतीने काढण्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. सोयगाव तालुक्यातील अजिंठ्याच्या डोंगरात हा प्रकार सर्वत्र सर्रासपणे सुरू आहे. या वर्षात अधिक डिंक काढण्यासाठी घातक रसायनांचा देखील वापर होत आहे. त्यामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा डोंगरातील वनसंपदा आता धोक्यात आली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अपडेट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. महाविद्यालयीन तरुण तरुणींना अंमली पदार्थांची सवय लावण्याचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात उघडकीस आलाय. पान टपऱ्यांमध्ये पानांमध्ये MD पावडर, गांजा मिसळून देण्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला असून 5 पान दुकानांवर कारवाई करण्यात आली. चैतन्य पान शॉप, नरेश पान शॉप, साईरत्न पान शॉप, महालक्ष्मी आणि पैलवान पान शॉप अशी या 5 पान शॉपची नावे आहेत. पोलिसांनी पान शॉपमध्ये मिळून आलेली पावडर आणि पानात मिक्स करणारे साहित्य जप्त केले.
पुढील कारवाईसाठी हे साहित्य अन्य प्रशासनाकडे तपासणीकरता पाठवण्यात आले. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या तरुणांना तातडीने पोलिसांनी अटक केली असून रक्षा खडसे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात या 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. येत्या 3 महिन्यात पंजाबला अंमली पदार्थ मुक्त बनवण्याचा संकल्प पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी केलाय. या कालावधीत पंजाबमधून सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांचं उच्चाटन करण्याचे निर्देश त्यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर झालेल्या बैठकीत दिले. या सर्व मोहिमांवर लक्ष ठेवण्यासाठी 5 मंत्र्यांची समितीही त्यांनी स्थापन केली. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.